Good morning, friends. Welcome. Welcome to my online class on YouTube. मित्रांनो, हा वर्ग इयत्ता 10वी साठीचा क्लास आहे. विषय आहे इंग्रजी आणि मी आहे तुमचा शिक्षक मिरघे सर. Today we are going to learn unit number 1.1. The name of the poem is A Teenager's Prayer, written by J. Morse. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 1.1 यातील पहिल्या युनिटमधील पहिली कविता अ टीनेजर्स प्रेयर ही आपण शिकणार आहोत आणि कवी आहेत जे मॉर्स. मित्रांनो, कविता शिकण्याच्या आधी आपल्याला फिगर ऑफ स्पीच काय असतं आणि या कवितेत ॲपॉस्ट्रॉफ नावाचा फिगर ऑफ स्पीचचा वापर करण्यात आलेला आहे. तर तो काय असतो, कसा असतो ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर फिगर ऑफ स्पीच म्हणजे अलंकार. जसं मराठी भाषेमध्ये अलंकार असतात त्या पद्धतीत इंग्रजीमध्ये सुद्धा फिगर ऑफ स्पीच वापरलेले असतात. तर या कवितेत ॲपॉस्ट्रॉफ नावाचा फिगर ऑफ स्पीच वापरण्यात आलेला आहे. इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डायरेक्टली टू an absent person or an abstract idea or thing or object. या कवितेमध्ये काही ओळींमध्ये कवी जो आहे तो सरळ सरळ एखाद्या अदृश्य व्यक्तीशी, जो तिथं नाही आहे त्या व्यक्तीशी, किंवा एखाद्या काल्पनिक अशा कल्पनेशी किंवा काल्पनिक वस्तूशी किंवा काल्पनिक म्हणजे देवाजवळ बोलतो आहे असं या ठिकाणी दिसून येतं. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला कवी एखाद्या काल्पनिक गोष्टीशी किंवा देवाशी किंवा वस्तूशी बोलतो आहे असं ज्या वेळेला दर्शवलं जातं त्यावेळेला तिथे फिगर ऑफ स्पीच वापरली आहे आणि तीही ॲपॉस्ट्रॉफ वापरला आहे असं म्हणण्यात येतं. मित्रांनो, हा फिगर ऑफ स्पीच जो आहे हा कवितेवर जो प्रश्न येणार आहे तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये त्यात रसग्रहणचा प्रश्न येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की कोणती फिगर ऑफ स्पीच या कवितेत वापरलेली आहे ती आपल्याला नमूद करावी लागते. म्हणून आपल्याला कोणत्या कवितेत कोणते फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे ही कविता जर आली परीक्षेला तर तुम्हाला सरळ लिहिता येईल की ॲपॉस्ट्रॉफ इज यूज्ड इन दिस कविता इन दिस पोएम ॲज फिगर ऑफ स्पीच असं तुम्हाला म्हणता येईल. तर देवाजवळ त्या ठिकाणी मुलगा बोलतो आहे, प्रार्थना करतो आहे. आपल्याला माहीत आहे देव समोर नसतो आणि तो देवाजवळ बोलतो आहे, म्हणून याला आपण ॲपॉस्ट्रॉफ असं म्हणू शकतो. तर मित्रांनो, आपण आता कवितेला सुरुवात करूया. तुम्ही तुमचं पुस्तक उघडा आणि मी ज्या ओळी वाचतो त्यावर तुम्ही बोट ठेवून लक्ष ठेवा. ओके. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. मित्रांनो, या ठिकाणी तो मुलगा म्हणतो टीनेजर म्हणजे तुमच्या वयाचा. टीनेजर म्हणजे ज्या शब्दांमध्ये टीन असा शब्द वापरलेला आहे, अंकांमध्ये टीन वापरलेला आहे ते वय. उदाहरणार्थ 11मध्ये आहे का? नाही. 12मध्ये आहे का? नाही. 13मध्ये शेवटी टीन लावलेला आहे. 13, 14, 15, 16, 17, 18, 19. तर 13 to 19 हे जे वयोगट आहे, हे जे अंक आहेत यांना टीन लावलेला आहे. मग या वयोगटातील विद्यार्थी किंवा मुलं जे असतात त्यांना टीन एजर्स असं म्हणतात. तर 13 ते 19 या वयोगटातील
आपण त्याला मराठीमध्ये कुमारवयीन म्हणतो. तर हे कुमारवयीन मुलं जे आहेत त्यांची ही प्रेयर आहे. प्रेयरमध्ये कवी म्हणतात, इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येत असतो. किती सुंदर सांगितलं आहे बघा. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येत असतो. तर मला डिसिजन्स आय मस्ट मेक. तर मला काही निर्णय घ्यावे लागतील. मी ते घेतलेच पाहिजे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मी तो आहे, तो एकटा मीच आहे. म्हणजे माझा मार्ग कोणता निवडायचा तो फक्त मी एकटाच आहे. मीच ठरवू शकतो की मी कोणता मार्ग निवडायचा. या ठिकाणी कवी या पद्धतीने सांगत आहे की प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात घेऊन येत आहे. मला निर्णय घ्यायचे आहेत आणि मीच एकटा तो आहे जे हे निर्णय घेऊ शकतो की मला कोणता मार्ग निवडायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करायचा की नाही करायचा याचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे. आम्ही तुम्हाला फक्त हे मटेरियल देऊ शकतो. अभ्यास करायचा की नाही करायचा हे तुमच्यावर आहे. तर या ठिकाणी एक टीनेजर म्हणून तुम्ही सुद्धा स्वतः हे सांगत आहात की तो टीनेजर त्याच्या प्रार्थनेत सांगतो आहे की मी तो स्वतः आहे जो हा निर्णय घेऊ शकतो. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी निवडू शकतो, तो रस्ता निवडू शकतो जीवनाचा की जो मला यशाकडे घेऊन जाईल. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू अ ग्रेट डिस्ट्रेस. किंवा मी अशा रस्त्यावर प्रवास करून जाऊ शकतो की जो काळोखाचा आहे, जो मला दुःखामध्ये नेणार आहे. बघा, जीवनात यश निवडायचं का संकट निवडायचे हे आपल्या हातात आहे. आपण चांगला रस्ता निवडला तर आपल्याला यश मिळेल आणि आपण जर वाईट रस्ता निवडला तर आपल्याला दुःख मिळतील. हे या ठिकाणी प्रार्थनेत तो टीनेजर म्हणत आहे. कवीला हे सांगायचं आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी. आता ही जी ओळ आहे, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माईट क्लिअरली सी, ही दर्शवते की कवितेत ॲपॉस्ट्रॉफ वापरलेला आहे. फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफ वापरलेला आहे. तो देवाला म्हणतो. देव समोर आहे का? नाही. देवाला आपण काल्पनिक म्हणत असतो. तर देव समोर नाहीत आणि आपण त्या ठिकाणी तो कवी म्हणतो आहे की माझे डोळे उघडा, हे देवा माझे कृपा करून माझे डोळे उघडा, मला दिसू द्या, मला क्लिअर स्पष्ट दिसू द्या. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. तर मला मदत करा, हे देवा मला मदत करा की मला जे योग्य आहे ते निवडता येईल आणि जे बेस्ट आहे ते माझ्यामधून बाहेर येईल. मला सगळ्यात चांगलं काम करता येईल आणि जे चांगलं आहे, जे योग्य आहे ते मला करता येईल, यात मला मदत करा, असं देवाला विनंती तो करत आहे, प्रार्थना करत आहे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. ही पहिली ओळ जी आहे ही सुद्धा ॲपॉस्ट्रॉफ दर्शवते, कारण त्या ठिकाणी तो देवाला उद्देशून बोलत आहे. तर हे देवा मला नाही म्हणण्यासाठी सुद्धा मदत करा. बघा मित्रांनो, अनेक वेळेस जीवनात आपण काही गोष्टींना नाही म्हणू शकत नाही आणि म्हणून संकटात पडतो. म्हणून नाही म्हणण्याचं सुद्धा शिका. वेन टेम्पटेशन कम्स टू माय वे. आणि केव्हा नाही म्हणण्याचं शिका? ज्या वेळेला आपल्याला काही लालच आपल्यासमोर येते. काही गोष्टी आपल्यासमोर येतात, लालच होऊन येतात. म्हणजे एखाद्या गोष्टीची लालूच आपल्याला येते आणि आपण त्याला बळी पडतो. तर लालच आल्यानंतर आपण त्याला नाही म्हणण्याचं शिका. जर एखादी गोष्ट वाईट आहे तर वाईटच आहे. उदाहरणार्थ, आपल्या मोबाईलमध्ये वाईट गोष्टीसुद्धा येत असतात. ती बघण्याची इच्छा होणे हेच टेम्पटेशन आहे, हेच लालच आहे, मोह आहे. आणि हा मोह आवरता आला पाहिजे, त्यावेळेला आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणून देवाला तो विनंती करतो आहे, प्रार्थना करतो आहे की हे देवा
मला अशा मोहाला बळी न पडता मला त्यावेळेला नकार देता आला पाहिजे. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. तर तो अजून म्हणतो की मी माझं शरीर जसं स्वच्छ ठेवतो, फिट ठेवतो जीवनासाठी, प्रत्येक दिवशी जशी आपण आंघोळ करतो, बॉडी स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे आपण आपलं मनसुद्धा स्वच्छ केलं पाहिजे या जीवनाला सामोरं जाण्यासाठी. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी व्हॉट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि तो म्हणतो, तो मुलगा म्हणतो किंवा मुलगी म्हणते, टीनेजर म्हणते की ज्या वेळेला माझे हे टीनेज वर्ष संपतील 13 ते 19, ज्या वेळेला मी 20 वर्षाचा होईन, त्यावेळेला मला माहीत आहे देवा की मी जे आयुष्य जगणार आहे ते अतिशय चांगलं होणार आहे. आणि यू म्हणजे तू म्हणजे देवा, ही ओळसुद्धा आपल्याला ॲपॉस्ट्रॉफ दर्शवते, कारण तो देवाशी बोलत आहे. म्हणजे यू म्हणजे देव, गॉड, तुम्ही माझ्या शेजारी असाल, म्हणजे मला देवाच्या सोबत राहायचं आहे. तो अपेक्षा करतो देवाकडून की ज्या वेळेला मी मोठा होईन, 20 वर्षाचा होईन, त्यावेळेला तुम्ही माझ्यासोबत असाल आणि माझं जीवन समृद्ध असेल, चांगलं असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर अशी कविता या ठिकाणी जे मॉर्स यांनी लिहिलेली आहे. कवीचं नाव जे मॉर्स आहे हे लक्षात असू द्या, कारण आपल्या रसग्रहणमध्ये हे सुद्धा विचारलं जातं की व्हॉट इज द नेम ऑफ द पोएम अँड व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम. तर विद्यार्थी मित्रांनो, आजची कविता या ठिकाणी संपलेली आहे. प्लीज सॉल्व ऑल द ॲक्टिव्हिटीज गिवन इन इंग्लिश वर्कशॉप. या कवितेच्या खालीच इंग्लिश वर्कशॉप नावाचं ॲक्टिव्हिटीज दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज आपण पूर्ण करायच्या आहेत. ओके, तर त्या आपण पूर्ण कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचं लेक्चर याच ठिकाणी संपवतो. नमस्कार. अभ्यास करा,